स्पोर्ट क्षेत्ररक्षणाला सज्ज. हर्ष आज इन ऍक्शन मध्ये. काय खेळायची आवड आहे त्यांना. योगेराज. करतोय पुनश्च सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान ही मॅच आपण पाहतोय कुशाल स्पोर्ट्स शिष्या 11 सापाड आणि या संघाचे संघ मालक पुरस्कर्ते पिंटू शेठ पाटील आमच्या मुख्य मंचावरती या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. यशांच्या पाठीमागे वन अँड ओनली नेल्सन मडवी आणि अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कुशल आहे जे पिंटू शेठ पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांना आता संधी मिळाली आहे. मॅचला आपण करूयात सुरुवात. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकेंडला एज अ बॅटर हर्ष, नॉट स्ट्रायकेंडला एज अ बॅटर रोशन, सांगे बनाम सापाड अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मनीषवरती ही जबाबदारी आहे. 5 षटकांची मॅच आहे. पुनश्च सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं ब्रदर्स ग्रुप आयोजित आहे एकविरा चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, लेट्स प्ले. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू लेन खेचली होती ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. या पुढील मॅच पुढील दोन्ही संघ आपण सज्ज राहायचंय. जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम साई स्पोर्ट्स दावडी संघाचे कॅप्टन्स आपण लगेच आमच्या आयोजकांशी संपर्क करायचा आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण आमच्या कमिटीशी संपर्क करायचा. आकाश यांचं देखील आगमन झालं, वेलकम. आणि सध्याच्या घडीला ही मॅच देखील महत्वाची असेल कारण की दोन्ही दिग्गज संघ आहेत. एका बाजूने आपण पाहतो टीम सापाड, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर टीम सांगे संघाला. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. फुटवर्कचा चांगला वापर केला आणि बॅक ऑफ द हँड चेंडू हाताला होता त्याच्यावरती प्रहार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार.
चौकार येतोय आणि चांगली सुरुवात मित्र म्हणून टीम सांगेच्या वतीनं. हो पुनश्च आता शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे मात्र अंकित केली जाईल. एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 धावा आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मनीषला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. सापाड चषकामध्ये आपण भव्य दिव्य आयोजन पाहिलं होतं. अंतिम दिवसामध्ये ऑर्केस्ट्रा लाईव्ह ऑर्केस्ट्रा देखील होता समालोचकांसाठी, अंपायरसाठी आणि नक्कीच पारितोषिक होतं. इथे मात्र चांगला प्रयत्न राहिला होता. 100% एफर्ट्स आपण पाहिले. अगदी गली रिजन मधून चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक दमदार चौकार. येतो आणि आता चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र संधी असेल दोन्ही बॅटर्सला आणि चांगला फायदा ते देखील मधाच्या आतमध्ये घेत असताना पाहायला मिळतो. एका बाजूने हर्ष आहे, दुसऱ्या बाजूने आपण रोशनला पाहतोय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. गोलंदाज तयार. ऑन द मार्क मनीष. ओ स्विच हिट. कमालीचा फटका. स्विच हिट. प्रॉपर हिट. स्वीट हिट. चेंडू फरार होत आहे. बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलकावरती आता जाऊन पोहोचते वेगाने 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. ऑन दी मार्क. हो आणखी एक कमालीचा स्विच हिट पाहायला मिळाला. त्याच्यावरती देखील प्रहार. बॅक टू बॅक सलगचा तिसरा चौकार आणि या मॅच मध्ये पुनश्च चौकारांची हॅट्रिक राहते रोशनच्या नावावरती. च 18 या आकड्यावरती. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या धावफलकावरती 18. हो आणखी एक शपळून खेळलेत. फक्त इथे गॅपचा पुरेपूर वापर केलाय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाका चौकार. आज चिमुकला आपण पाहतोय नक्कीच इन ऍक्शन मध्ये प्लेइंग 11 मध्ये. खरं तर कुशाल स्पोर्ट्स त्रिशा 11 सापाड संघ आपण पाहतोय आणि कुशालच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हर्ष आहे खरं तर. आणि सध्याच्या घडीला हर्षला देखील इथे मात्र संधी मिळाली आणि संधीचं सोनं तो देखील करेल. धावसंख्या आपण पाहिली पहिल्या षटकाच्या अखेरीस 22 धावा. आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रोहित वरती जबाबदारी. फुल टॉस. हो इथे मात्र पाहावं लागेल नक्की घडलंय का. वाईट +4 हा पंजा ओपन झालाय आणि नशिबाचा या 5 धावा मिळतील टीम.
धावसंख्या धावफलकावरती आता या 5 धावांच्या मदीनं जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 27. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते ते म्हणजेच 28 धावा. पुढील मॅचच्या टॉससाठी जानकी एंटरप्राइजेस पिंपळगडचे कॅप्टन आणि ओम साई स्पोर्ट्स दावडीचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. ओ चांगली गोलंदाजी, धावबायची संधी आणि इथे मात्र महत्वाची विकेट्स. गौरवने कमालीचं क्षेत्ररक्षण केलं आणि त्या चुकीची कॉलिंग दोन्ही बॅटर्स मध्ये आणि धावबादच्या स्वरूपाने फलंदाज बाद. बॅक टू द पविलियन. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. ओ फुलटॉस चेंडू आहे, फक्त दिशा दाखवले क्षेत्ररक्षक येतोय अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि आता 30 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग. आता मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. स्विंग अँड मिस. धाबांचा आलेख उंचावला जातोय. धाबा इथे रोखणं गरजेचं राहील. प्रांजलला आपण पाहतोय. प्रांजल अर्थातच नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये नॉस्ट्राक एंडवर त्याला ओ स्विच हिट. क्षेत्ररक्षक त्या दिशेने सज्ज होते परंतु त्यांच्या अवाक्याच्या दूर फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार हा धमाका षटकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 36 धावा. धावांचा आलेख उंचावला जातोय. हो इथे मात्र चांगला चेंडू पिच केलाय. क्षेत्ररक्षक अगदी मिडॉनला सज्ज. बाकअप चांगला येतोय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि अशा पद्धतीने इथे मात्र चांगली इनिंग पाहायला मिळते दोन्ही संघांच्या वतीनं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 37 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 1 विकेट टीम सांगे.
चांगली गोलंदाजी मधाशात मध्ये पाहायला मिळते आणि आता सध्याच्या घडीला या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर सागर पाटीलला आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला इथे मात्र ही मॅच देखील तितकीच रंगात आली आणि आता इथून मात्र चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये आणि सध्या धावसंख्या धावफलकावरती 42 वरती जाऊन पोहोचल्या. सागर पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि धावांचा आलेख इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगली धावसंख्या इथून मात्र बिल्डअप होताना इथे मात्र काय घडलंय तर मधाच्या आतमध्ये विकेटचं पतन, फलंदाज बाद. आगमन झालंय. वेलकम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील टीम जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर आणि टीम ओमसाई स्पोर्ट्स दावडीचे कॅप्टन्स आपण देखील आता रिपोर्टिंग करा. दावडी टीमचे कॅप्टन्स आपण या, आपली जर्सी आपण कलेक्ट करायच्या. आता इथून वेळ वाचवणं गरजेचं राहील. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42 जावा धावफलकावरती आणि आता मात्र या तिसऱ्या षटकामध्ये इथून चांगला खेळ पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार, बॅक ऑफ द हँड, क्या बात आहे. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये मनोज पाटीलला आपण पाहतोय. रन मशीन ऑफ सांगे मनोज पाटील आता इथे मात्र सज्ज होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर इथून मात्र आता स्थिरावत असताना बॅक टू बॅक इथे मात्र हे 2 डॉट बॉल पाहायला मिळाले आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती आता चौथ्या षटकामध्ये निल्सन मढवीला आपण पाहणार आहोत. ज्या खेळाडूने नक्कीच एक काळ गाजवला. सापाड संघाला क्रिकेटच्या दुनियेमध्ये वेगळ्या वळणावरती ओळख निर्माण करून दिली आणि तोच आता आज गोलंदाज म्हणून मधाच्या आतमध्ये येतो आहे. बॅटिंग नेहमीच त्याची चांगली दर्जेदार आपण पाहिली आहे. एक काल जरूर गाजवला आणि सध्या या वयामध्ये देखील आपल्या संघाची साथ त्यांनी सोडली नाहीये. सातत्याने आपल्या संघाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी आपण पाहिलं तर पिंटू शेठ पाटील यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे कारण की ते देखील सातत्याने या त्यांच्या संघाला नक्कीच वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धामध्ये संधी देत असतात. जगात महाराष्ट्र देशाने आता निल्सन मडवी गोलंदाजी ट्रॅकवरती समोर ॲज अ बॅटर रोशन ज्याने देखील चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेली आहे. चांगला चेंडू होता इथे मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला येतोय आणि तत्पूर्वी एकच जाव मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट आपण पाहतोय. आता स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर मनोजला आपण पाहतोय. मनोज पाटील देखील एक आक्रमक खेळाडू आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये मांडा संघाच्या वतीने खेळला होता. एक षटकार त्याच्या पाठमधून आला होता. आता इथे मात्र कशा पद्धतीचा खेळ होईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. धावसंख्या धावफलकावरती 43 जावा धावफलकावरती. गोलंदाज तयार, ऑन द मार्क निल्सन मडवी. बॅटची लिडिंग एज होती इथे. यष्टीरक्षकाने प्रयत्न तर लाजवाब केले होते परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि इथे मात्र हा चेंडूला डॉट. अगदी आपण पाहिला तर ॲक्शन रिप्लाय टीव्ही स्क्रीन मध्ये तर इथे मात्र लेंथ खेचली होती निल्सन मडवीने. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला. बॅटची इनर एज होती. यष्टीरक्षकाने जरूर उंच उडी मारली होती परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि इथे मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक येतोय अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट झाले. एकाच जागेवरती समाधान मानेल मनोज पाटील कारण की त्याला देखील ठाऊक आहे एका बाजूने रोशन चांगली फटकेबाजी करतोय. त्याला स्ट्राईक वरती आणण्याचा धाडस त्यांनी दाखवला आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 44. या षटकामध्ये धावांवरती ब्रेक लावला जातो. पहिल्या षटकामध्ये जरूर 22 धावा बनल्या होत्या.
ओ स्विच हिट, कमालीचा फटका. डाऊन दी बॉल फिल्डर आहे परंतु त्यांच्या अव्वाक्याच्या दूर. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा रोशनचा सिग्नेचर स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत असताना दमदार षटकार. षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 50 कंप्लीट 50 धावा. आणखी एक धमाका. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमारेषा पार सलगचा दुसरा षटकार. चला पुढील मॅचच्या टॉस साठी टीम जानकी एंटरप्राइजेस पिंपळगडचे कॅप्टन आणि ओम साई स्पोर्ट्स दावडीचे कॅप्टन्स आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 56 धावा. हो प्रचंड वेग होता परंतु इथे पाहावं लागेल दिशा भरकटताना लेग स्टिक सोडल्या पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 57 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी राहिली होती परंतु 2 षटकार आले आणि आता हा अंतिम चेंडू. हो आता इथे चेंडू हा खाली ठेवला. क्षेत्ररक्षक येतोय अगदी लॉंगॉन मधून एकच धाव घेतली जाईल रोशनच्या वतीनं आणि आता एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडू नंतर इथे मात्र आपण लगेचच टॉस करणार आहोत. एका बाजूला असेल जानकी एंटरप्राइजेस पिंपळगड आणि त्यांच्या आगेच संघ आपल्याला पाहायला मिळेल टीम ओम साई स्पोर्ट्स दावडी. टीम जानकी एंटरप्राइजेस पिंपळगड संघाने इथे टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केले फलंदाजीसाठी ओम साई स्पोर्ट्स दावडी या संघाला. दोन्ही संघ आपण सज्ज राहा पुढील मॅचसाठी. पहिला चेंडू डॉट सागर पाटील वरती पुढच्या जबाबदारी कारण की फक्त 4 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. हो चांगली गोलंदाजी पुणेशा. इथे मात्र हा चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळला जातोय आणि एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 59. 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 59 धावा. मनोज पाटील स्ट्राईक एंडला सज्ज. ओ मिस्टामिंग डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज येतोय. कॉटन बोलची भूमिका सागर पाटीलने स्वीकारल्या आणि ही महत्वाची विकेट मनोज पाटील. बॅक टू द पवेलियन.
हिट्स मनोज पाटील स्वस्तात तंबूच्या आश्राला आणि सागर पाटील आता पुनश्च कमबॅक करून देतो आपल्या संघाला. नवीन फलंदाज आतमध्ये राजला आपण पाहतोय. ओहो, आल्या आल्या राजने आपल्या नावाचा परिचय दिला आणि ते मात्र चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम षटकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 65 धावा धावफलकावरती. बॅक ऑफ द हँड, चांगला चेंडू होता इथे, पुश केलाय. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 66 धावा. अंतिम चेंडू आहे आणि या अंतिम चेंडूवरती जर षटकार आला तर मग रोशनच्या 50 धावा देखील बनतील, कारण की रोशन सध्याच्या घडीला 44 वरती खेळतोय. 50 धावांची इनिंग साकारेल का हे देखील पाहणं गरजेचं. एका हाती किल्ला लढवला त्याने आपल्या संघासाठी. अंतिम चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 66 धावा आणि आता मात्र इथे हा अंतिम चेंडू आहे. समोर ॲज अ बॅटर रोशन. ओहो, फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय आणि या षटकारानं 50 धावांची इनिंग कंप्लीट केली. रोशन एकदा बॅटचा फेस ओपन करा रोशन, कारण की जेव्हा जेव्हा एखादा बॅट्समन 50 धावांची इनिंग साकारतो त्याचा आत्मविश्वास हा वाढत असतो. 19 चेंडू आणि 19 चेंडू मध्ये 50 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 72 धावांनी. जिंकण्यासाठी आता 73 धावांची आवश्यकता टीम कुशाल स्पोर्ट्स दिशा 11 सापाड या संघाला. धावा बनवा यशात आणि 73 धावा चेस होतील की डिपेंड होतील. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक मित्र. रायगावाचा बुलंद आवाज राजू जाधव यांना ऐकूयात पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू.
थँक्यू सो मच विश्वास केणे सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. आज मंचाची शोभा वाढवताना आपण पाहू शकाल पिंटू दादा शेठ पाटील हे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. तब्बल 73 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये ठेवलेलं आहे. आई एकविरा सांगे या टीमनं कुशल स्पोर्ट त्रिशा 11 सापाड या संघाच्या अगेन्स्ट. गोलंदाजीमध्ये थोडीशी निराशा आपल्याला पाहायला भेटली आज. कुशाली स्पोर्ट त्रिशा 11 सापाड संघाच्या वतीनं तब्बल 73 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरणं म्हणजे खूप कठीण कार्य आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे मात्र आपण अनुमान लावू शकतो, कुठल्या प्रकारची भविष्यवाणी करू शकणार नाहीये. दरम्यान गुणलकीच्या भूमिकेत आकाश धुमाळ जॉईन झालेले. वेलकम आकाश, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. आणि दरम्यान जनार्दनजी भगत जे मात्र प्रेक्षक कक्षामध्ये आहेत. जनार्दनजी मगर साहेब या आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीनं मॅचचा आनंद घेत आहेत. दरम्यान जाऊया आता मॅचकडे, जिथे मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नेसल मडवी आणि नॉन स्ट्रायकिंगला रोहित अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या ह्या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला ही, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. पहिलाच बॉल दिलाय तडाका, शोधले गॅप, चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. झन्नाटेदार चौकार. ठरवत असतील तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग. दर्जेदार फटका, आता पुन्हा आडव्या बॅटनं तडाखा दिलाय, परंतु आता वाईट स्लॉंग दरम्यान क्षेत्ररक्षक फंपल्ले जरूर झाली, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. तब्बल 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात दमदार झाली आहे मॅचमध्ये. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकाल 5 धावा म्हणजे 50 धावपलकावरती लागलेले आहेत. बॉल इथे झालेले 2, अजूनही 4 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. पॉवर प्लेच्या षटकाचा भरपूर फायदा इथे मात्र घेण्याची आवश्यकता असेल, कारण की खूप भलं मोठं लक्ष मैदानाच्या आतमध्ये 73 धावांचं. आणि दोन्ही खेळाडूंचा आपण विचार केला तर दोन्ही खेळाडू ॲज अ बायकर मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. ही ओळख त्यांना आता सिद्ध करावी लागेल. उडवलाय बॉल, हवाई सफर केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही. या चेंडूचा वेध त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. चेंडू 4 धावांसाठी झन्नाटेदार चौकार. आपण विचार केला तर रोहित पाटील यांनी गाजवला, आणि 2026चा आपण विचार केला तर निल्सन यांनी मात्र गाजवला होता. आता इथे इतिहास नव्हे तर वर्तमान तुम्हाला घडवायचं आहे. धावसंख्या 9 या आकड्यावरती धावा लागलेल्या आहेत. इथे मात्र जबरदस्त फटका, चांगला फटका. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. या चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचाचा सिग्नल, 4 धावांचा चौकार. सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतात ना की जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठे जा, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्हाला मरण नाहीये. आणि या दर्जेदार सुरुवात आपण पाहू शकाल. धावसंख्या धावपलकावरती 13 लागलेले आहेत. पुनश्च जबरदस्त फटका. आता स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले नाहीयेत, सोडलाय झेल. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देतीये. आतापर्यंत काय बॅटिंग केली, दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली बॅटर रोहितच्या वतीनं. सोबतीला आपण पाहू शकता नेल्सन यांना. दोघांच्या अंगामध्ये देखील आता ऊर्जा संचारलेली आहे. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. इरादे मजबूत केलेले आहेत. धावसंख्या धावपलकावरती 14 लागलेले आहेत. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक असेल. गोलंदाज दीपेश.
ओ खोदून मारलाय जबरदस्त फटका आणि क्षेत्ररक्षक ओ काय दर्जेदार जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं त्या दरम्यान. परंतु 2 धावा इथे पाहायला भेटल्या. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद. धावसंख्या 16 या आकड्यावरती. यस डीजे. हे स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आता 24 बॉल आणि 57 धावांची गरज आहे. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवरती मनोजचं षटक काय सांगेल नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. ओहो पहिला बॉल इथे मात्र पाहू शकाल किस्मत हमेशा बहादुरों का साथ देते है आणि इथे येत आहेत 4 धावा. चौकार. दमदार आपल्याला पाहायला भेटले. मॅच जर आपण विचार केला तर एकेरी 2 धावा कमी पाहायला भेटतात. परंतु चौकार आणि षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये. इक्का दुक्का नहीं हम तो चौका छक्का लगाएंगे, आए हम जीत तो बस जीत कर ही जाएंगे. 23 बॉल इथे शिल्लक आहेत आणि 53 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल मनोजचा. इथे मात्र जबरदस्त शॉट स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय. पाहावं लागेल त्या ठिकाणी पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. 4 धावांचा प्लॉट मध्ये दर्जेदार चौकार. सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. आता नक्कीच पिंटू दादा शेठ पाटील देखील आता खुश झालेले आहेत. त्यांच्या देखील ओठावरती हास्य स्मित इथे मात्र आलेला आहे. 22 बॉल 49 धावांची गरज. हा बॉल खराब आहे. क्रिकेट विश्वातील मी तर म्हणेन की सर्वात खराब बॉल म्हटला तरी वावगा ठरणार नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला बॉल पाहायला भेटतोय. बॅटर ढूंढो रे साजना करत असताना उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. चेंडू हातातून मित्र म्हणून थोडासा निसटला आणि इथे मात्र आपण पाहू शकता या फटका उंच गेला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक खाली आणि इथे काय घडलं हे होत असतं मैदानाच्या आतमध्ये. इथे जर फ्री हिट नसता तर कदाचित थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न झाला असता मॅच मध्ये. आई एकवेळा सांगे टीमचा, परंतु तसं काही घडलं नाहीये. 21 चेंडू आणि 47 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. प्रेक्षकांची गर्दी देखील आता नक्कीच वाढेल, कारण की सातत्यानं जसा मुवमेंट पुढे सरकत जात असतो तसे प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत असते. इथे चांगला फटका आपण पाहिलात. दरम्यान चेंडू सीमा रेषा पार. भीम टोला वज्र टोला ठोकलाय षटकार. थैंक यू सो मच. ईट का जवाब पत्थर से. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. हे मैदानाच्या आतमध्ये समीकरण. 20 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. समीकरण उद्ध्वस्त करून ठेवण्याची ही धमक या दोन्ही बॅटर मध्ये आहे. का त्यांना बायकरमॅन म्हणून ओळखलं जात आहे हे उत्तर, हे प्रात्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. कोलवटाप्याचा बॉल फटका चांगला आहे, परंतु इथे जर पाहिलं तर डीप मध्ये वाईटिश लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फक्त एकच धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती. धावा लागलेल्या आहेत 33. 19 बॉल 40 धावांची गरज. एक षटक. मी तर म्हणेन की
एक ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये अजून एक धाव पाहायला भेटली आहे. सातत्यानं आपण देखील म्हणत असतो की किस्मत हमेशा बहादुरों का साथ देत आहे. क्रिकेटच्या पटलावर जी ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच किंमत असं समीकरण असतं. धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. शफल खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. दर्जेदार बॉलिंग. या बॉलिंगमध्ये आपण जर विचार केला तर आता इथे कमबॅक होईल का, पुढील येणाऱ्या गोलंदाजांना आत्मविश्वास निर्माण होईल का, हे चित्र आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. सध्या तरी आता 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता धावांची गरज आहे. 39 18 बॉल 39 धावांची गरज. देखील लॉंगॉन आपल्याला पाहायला भेटत नाही. दरम्यान ऑन साईडला जास्त भर दिलेला आहे. ऑफ साईडचा आपण बॅकवर्ड पॉईंट पाहू शकाल. मिड ऑफला देखील क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅन देखील ठेवलेला आहे. ही व्यूह रचना आपण पाहू शकाल. 18 बॉल आणि 39 धावांचं संरक्षण करायचं आहे आणि हे षटक राजला या ठिकाणी सोपवलेलं आहे. त्याच्यावरती हा आत्मविश्वास टाकलेला आहे. पाहूया या मॅचमध्ये. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. इथे मात्र फटका आपण पाहिला तर फसलेला जरूर आहे, परंतु स्पेअर लेगला दरम्यान क्षेत्ररक्षक पोचले होते, परंतु शर्तीचे प्रयत्न तिथे मात्र झाले नाहीयेत. एकच धाव इथे मात्र पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 35 धावा लागलेल्या आहेत. उरलेले 17 आणि 38 धावांची गरज आहे. या षटकामध्ये नक्कीच पाहावं लागेल. हे षटक फार महत्वाचं असेल. मी तर म्हणेन की आई एकविरा सांगे या टीमला इथून डॉट बॉल आले तर काहीसं दडपण वाढेल, परंतु तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये नाहीये. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. 17 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल नाही ते आत्मविश्वास वाढतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कुशली स्पोर्ट त्रिशा 11 सापाट या टीमचा आणि प्रत्येक डॉट बॉल सांगे टीमचा आत्मविश्वास वाढतोय. ड्राईव्ह केलाय पटका चांगला आहे. लॉंग ऑन दरम्यान बैठक मारली, चेंडूवरती क्षेत्ररक्षक आले, एकच धाव इथे मिळेल. मॅच मध्ये मजा येईल. रोमांच, थरार, बदल, संघर्ष, नाट्य, तुंबळ, युद्ध सर्व काही इथे मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. कारण की तब्बल आपण पाहिलं तर 73 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ईट का जवाब पत्थर से देत असताना 16 चेंडू 37 ची धाव, 37 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आपण पाहूया. इथे मात्र लोडफुल टाच बॉल बॅटवरती घेतला, फेकून दिला चेंडू सीमा पार. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. 15 बॉल 31 ची गरज. रोहितसाठी पुन्हा एकदा ठोकलाय त्या ठिकाणी पाहू शकाल, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित सापळा रचला. हाताचा पिसोरा तिथे मात्र फुलावला आणि त्यामध्ये झेल सामावला फलंदाज रोहितच्या खेळीचा अंत. चौदा बॉल आणि 31 धावांची गरज असताना आता बॅटिंग करण्याकरिता बॅटर आलेले आहेत. इन एन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल रोशन घोडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे मात्र आपण पाहिलं तर रोहितनं त्याचं काम केलेलं आहे. दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. त्याच्या वतीनं तब्बल 25 धावा त्याने आपल्या संघाकरिता ठोकल्या. 9 बॉलचा त्यांनी सामना केला, जे मात्र फार आवश्यक मोमेंटला त्या धावा त्याच्या बॅटमधून आल्या.
आता 14 बॉल 31ची गरज असताना स्ट्राईकला आपण पाहू शकाल रोशन यांना. पुढचा बॉल राज. इथे मात्र उडवाय त्या ठिकाणी दरम्यान आपण पाहू शकता या पल्लूस खूप उडवलाय आणि चेंडू मात्र खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा येतोय चौकार. नक्कीच बिग बॅश धमाका इथे नक्कीच कुशल स्पोर्ट त्रिशा 11 सापाड टीम इन अँड ऍक्शन मध्ये असेल. मजा येईल तिथे देखील. तिथे मात्र 90,000 रुपये एंट्री आहे. बडे मॅच के बडे खिलाडी. 13 बॉल 27 धावांची गरज. इथे ड्राईव्ह केलाय चेंडू मात्र आपण पाहिलं तर वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. थोडीशी फंबललेस झाली परंतु फक्त एकच धाव तिथे खर्च केली आहे. आता इथे आपण पाहिलं तर 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. आता बॉल शिल्लक आहेत तर 12 आणि 26 धावांची गरज म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 13.0ची सरासरी आहे. आता टेन्शन वाढलेलं आहे. आता 50-50चा मामला आता दोन्ही संघाच्या वतीनं आपण पाहू शकाल. मॅचमध्ये नक्कीच मजा येईल. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, भूली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. म्हणतात ना मित्रांनो की देव त्याच्याच वाट्याला संकट देतो ज्याची पेलण्याची ताकद असते. संकट तुम्हाला संपवायला येत नाही तर तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याकरिता येत असतात. सातत्याने बडे मॅच के बडे खिलाडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुनश्च तुमचं अस्तित्व तुम्हाला इथे निर्माण करायचं आहे. 12 बॉल 26 धावांची गरज असताना आता चेंडू सुपूर्द केला आहे बॉलर मनोजच्या हातामध्ये. मनोजच्या हातामध्ये ही धुरा दिलेली आहे कारण की इथे काहीसे डॉट बॉल येणं फार गरजेचं आहे. परंतु आपण पाहू शकता मिस्टर रोशन त्यांनी देखील एक चौकार वसूल केले आहे. त्याचा देखील आत्मविश्वास वाढलेला आहे. मॅचमध्ये मजा येईल. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉल फॉलो थ्रो मध्ये फलंदाज बाद. रोशनच्या खेळीचा अंत. बॅक टू द डगआउट. मध्ये आलेले आहेत सागर शक्तिमान पाटील यांचे भाऊ सागर पाटील. आणि आमचं सौभाग्य देखील फार मोठं नक्कीच की आम्हाला नक्कीच पिंटू शेठ पाटील यांच्या समवेत मी समालोचन करतोय. आणि राये गावाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी थर्डमॅन विकेट किपर त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग आपण पाहू शकाल. आता 10 बॉल 26ची गरज आहे. जीतना है तो हालात से क्या घबराना, जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जीत के मैदान के अंदर कभी लश्कर देखा नहीं जाता. निल्सन खेळपट्टीवरती आहेत. त्यांच्यामध्ये धमक आहे, क्षमता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. या चेंडू मात्र नो मॅच लँड मध्ये. एका टप्प्याने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती आलेली एक धाव तिथे मात्र दुसऱ्या धावेनं कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल पुनश्च गोलंदाजी मार्कवरती मनोज. इथे मात्र जबरदस्त फटका. उंच गेलाय बॉल. चेंडू सीमा रेषा पार. छत्रपतीचा छावा आणि ठोकलेत या 6 धावा. षटकार. जाऊन पुढे पोहोचलेले अगदी वेगानं. 55. आता 8 बॉल आणि 18ची गरज. समीकरण उद्ध्वस्त
करून लावण्याची क्षमता या बॅटरमध्ये आहे, ही ओळख निर्माण केलेली आहे. इथे हा बॉल दर्जेदार चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटला. चांगली गोलंदाजी कमबॅक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. 7 बॉल 18 धावांची गरज. 7 बॉल 18 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना मित्रांनो, कठीण परिस्थितीमध्ये काही लोक तुटून जातात, परंतु काही लोक रेकॉर्ड बनून जात असतात. इथे चांगला फटका आहे लोंगांच्या दरम्यान. ओहो, पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न. चेंडू 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतो आणि याचबरोबर 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 59. विजयाकरिता 6 चेंडू 14 धावांची गरज. ते तिसऱ्या षटकापर्यंत दमदार कामगिरी पाहायला भेटली, परंतु चौथ्या षटकामध्ये 12 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. म्हणतात ना मित्रांनो की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा मैदानात येतो, तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाहीये, परंतु जो प्रयत्न करत नाहीये तो मात्र नक्की संपतो. इथे प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. मागील ओव्हरमध्ये ज्या 2 बॉलवरती 2 तडाखे पाहायला भेटले, तिथून मात्र या ठिकाणी कमबॅक झालंय मॅचमध्ये. आपण पाहू शकाल कुशाल स्पोर्ट त्रिशा 11 सापाट टीम आता विजयाच्या दिशेने मार्गस्थ होण्याच्या उंबरठ्यावरती आहे. सागर पाटीलला आपण आता इनर ॲक्शनमध्ये पाहू शकाल. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती आता विकी आलेत. स्ट्राईकला सागर पाटील यांना पाहू शकाल. ओ, चांगला फटका आहे, फटका चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित हो त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडून इथे रिव्हर्स खेळ टाकला आणि 4 धावांसाठी चौकार. तो दिखताय बाहेर. 5 चेंडू आणि आता 10 धावांची गरज. 5 मध्ये 10. सागर पाटील देखील इन एन ऍक्शन मध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती विकी देखील इन एन ऍक्शन मध्ये आहे. मॅच अजून देखील या ठिकाणी दोन्ही बाजूला आहे, समप्रमाणात आहे. पुढचा बॉल. ओहो, इथे शरीराचा वेध घेणारा बॉल. इथे पाहू शकाल स्ट्राईक घेतली आहे. निल्सन यांनी आपल्याकडे स्ट्राईक घेतलेली आहे. दरम्यान लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव पाहायला भेटली आहे आपल्याला. धावसंख्या पोहोचली आहे 64. या आकड्यावरती 4 बॉल आणि 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. पुन्हा विकी त्याच दिशेने गोलंदाजी करेल. समोर निल्सन असतील. पुढचा बॉल. इथे मात्र फटका पाहू शकाल. आबाळामध्ये गेलाय डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक खाली. फलंदाज बाद. निल्सन यांची खेळी समाप्त. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. दरम्यान आपण जर पाहिलं तर निल्सन यांना फॉलो करणारा बॉल पाहायला भेटलाय. थोडासा स्लोवर गतीचा बॉल होता, परंतु बॉटम हँडचा इथे चांगला फायदा झाला नाही. लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. थोडीशी लेन देखील खेचली होती आणि तिथे मात्र फलंदाज बाद झाले. निल्सन यांनी मात्र त्यांच्या वतीने जो झंझावात होता तो झंझावात इथे संपुष्टात आलेला आहे. दरम्यान 3 बॉल आणि 9 धावांची गरज. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. प्रेम आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग लाईफ खोलप आहे. आपण इथे विचार केला तर कुशल स्पोर्ट त्रिशा 11 सापाट टीमच्या वतीनं आता प्रेम याच्यावरती सर्वस्वी काही असेल.
जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. 3 चेंडू आणि 9 धावेंची गरज. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक आहेत. इथे फटका चांगला आहे, परंतु इथे प्रोटेक्शन ठेवलेले आहे वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान. सो त्या अनुषंगाने फक्त एकच धाव मिळेल. आता 2 मध्ये 8. सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. हा शक्तिमान देखील मॅच पाहत असेल की माझा थोरला बंधू, छोटा बंधू काय कार्य करतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये. टीव्ही स्क्रीन ऑन झाली असेल सापाड या गावामध्ये. मॅचच्या चर्चा इथे मात्र नक्कीच होत असतील. 2 बॉल 8 धावेंची गरज. ओहो, हा बॉल, विकीचा हा बॉल दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. आणि आता इथून 1 बॉल 8 धावेंची गरज. आता गोलंदाज विकी थोडस काही चुकीचं समीकरण दाखवेल तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. परंतु मी तर म्हणेन की या ठिकाणी जबरदस्त खेळ कुशाली स्पोर्ट त्रिशा 11 सापाड संघाच्या वतीनं तब्बल 73 धावांचं लक्ष होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग. इथे फटका चांगला आहे आणि दरम्यान आपण या ठिकाणी सन्मान घेऊया. मंचावरती आपल्या उपस्थित आहेत पिंटू शेठ पाटील साहेब. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए 4 चांद, महफिल सवर गई, साथ ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निकर गई. तर चला, आयोजकांना विनंती असेल की आपण हा मेगा सन्मान या ठिकाणी मंचावरती घ्यायचा आहे. थँक्यू डीजे. आज सन्मान आपण करतोय सन्माननीय पिंटू शेठ पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय या स्पर्धेच्या वतीनं. खूप खूप आभार. आपण देखील या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. चला तर या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊया, ज्याने 19 बॉलमध्ये तब्बल 50 धावा कुठल्या आणि त्याच्या धावांच्या जोरावरती मॅच त्यांनी मात्र जिंकली आहे. चला रोशन, आपण या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्याकरिता. चला रोशन, आपण स्पीड धारण करायचं आहे. ज्या वेगानं तुम्ही मॅच जिंकली त्या वेगानं देखील आपण या. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. काय जबरदस्त कामगिरी आपल्याला रोशन यांच्या वतीनं पाहायला भेटली. तर विश्वास केणे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ही ट्रॉफी. क्या बात आहे, ज्याच्यावरती नाव कोरलं रोशन. ऑल द बेस्ट रोशन. अशाच प्रकारची कामगिरी तुझ्या वतीनं पाहायला भेटली. परंतु नक्कीच हार्ड लक, टफ लक कुशाली स्पोर्ट त्रिशा 11 सापाड. पुनश्च नक्कीच तुम्हाला देखील पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा असतील. आणि दरम्यान आई एकविरा सांगे टीम आपल्याला नक्कीच खूप खूप शुभेच्छा ही मॅच जिंकल्याबद्दल. दरम्यान आपण पुढील मॅचकडे करीता जातोय, जिथे मात्र आपण पाहूया जानकी इंटरप्राइजेस पिंपळघर आणि ओम साई स्पोर्ट दावडी अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल.
जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर संघानं टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय. आणि कॉम्बॉक्समध्ये आपण परिवर्तन करूया. कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील व्हाईस ऑफ कोंडेरी, व्हाईस ऑफ टिटवाला, व्हाईस ऑफ कल्याण, व्हाईस ऑफ ठाणे, व्हाईस ऑफ महाराष्ट्र विश्वास केणे.